नमस्कार मित्रांनो, खूप सारे लोक क्रिप्टो करन्सीमध्ये डील करतात आणि त्यांना वाटतं की गव्हर्नमेंटला कळणार नाही, कारण का माझं वॉलेट इंडियाच्या बाहेर आहे. मी वॉलेट टू वॉलेट ट्रान्झॅक्शन करतोय, त्यातनंच पैसे खर्च करतोय, अकाउंटिंगमध्ये येतच नाही, तर गव्हर्नमेंटला कळणारच नाही आहे. तर मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून हे जे सगळे रूल्स बदललेले आहेत. तर तुम्ही जर क्रिप्टोमध्ये डील करत असाल, फॉर एक्झाम्पल बिटकॉइन असेल किंवा कुठला असेल, तर तुम्हाला इन्कम टॅक्सचे जे रूल्स काय आहेत माहिती असणं गरजेचं आहे. TDS कंप्लायन्स काय करावं लागतो, त्याच्या अगेन्स्ट कोणते कॉस्ट मायनस होतात, बरोबर आहे. आणि इन्कम टॅक्सचं रिपोर्टिंग कसं करायचं, त्याच्यावर TDS कसा कट होतो, या 4-5 गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. ना दिस इज अ पार्ट 4. सो ऑन कॅपिटल मार्केट मी अजून पहिले 3 पार्ट रेकॉर्ड केले, ते तुम्ही नक्की बघा. प्रत्येक पार्टमध्ये वेगळी गोष्ट मी कव्हर केली. एकामध्ये म्युच्युअल फंड कव्हर केले, एकामध्ये शेअर्स कव्हर केले, एकामध्ये F&O कव्हर केले, त्यास एकामध्ये इंट्राडे कव्हर केले. सो कॅपिटल मार्केटमध्ये जेवढे ऑप्शन्स आहेत नॉर्मली, हे 4 व्हिडिओमध्ये मी स्प्लिट केलेत. तर मित्रांनो, माझ्या पहिले 3 व्हिडिओ बघायला विसरू नका, तुम्हाला नक्की फायदा होईल. सो बेसिकली क्रिप्टो टॅक्सेशन आता एक त्याच्यावर डिबेट आहे की ते लिगल आहे का इलिगल आहे. पण इन्कम टॅक्स डज नॉट मेक एनी डिफरन्स बिटवीन लिगल अँड इलिगल, आहे ना. दॅट RBI विल डिसाईड. तुम्ही जर टेन्शन नका घेऊ. इन्कम टॅक्स सांगितलं की आम्हाला त्याच्यावर टॅक्स पाहिजे फ्लॅट 30%. सो क्रिप्टोमध्ये तुम्हाला जो काही फायदा होईल, तुम्हाला डायरेक्ट 30% टॅक्स द्यायचा आहे. काही त्याला स्लॅब ॲप्लिकेबल नाही आहेत. त्याच्या अगेन्स्ट कुठलेही लॉसेस तुम्ही सेटअप करू शकत नाही. त्याच्या अगेन्स्ट कुठलेही एक्झम्पशन्स तुम्ही क्लेम करू शकत नाही. तर हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार. हे तर हेडिंग होतं, ठीक आहे. आणि 1 जानेवारीपासून जे काय क्रिप्टो एक्सचेंज आहेत, ते सगळे तुमचे ट्रान्झॅक्शन इन्कम टॅक्सला इन्फॉर्म करतायत. सो तुमच्याकडे कुठलं जरी वॉलेट असेल तरी इट्स नॉट इझी टू काय म्हणतात त्याला, टॅक्स चोरी करणं शक्य नाही आहे. इमानदारीने टॅक्स भरा, नाही तर नोटीस आले तर महागात पडेल. Okay, so let us go ahead and discuss all about cryptocurrency, and if you're excited then watch video till the end. Okay, now पहिला VDA त्याला म्हणतात, व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स. सो क्रिप्टोकरन्सीला नाव काय इन्कम टॅक्सच्या लँग्वेजमध्ये, व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स. कारण का बिटकॉइन करन्सी दिसती, पण ते जे सर्व्हर असतात त्यावरती बनते, अशी दिसत नाही. रुपीज आपल्याला दिसतात, 100ची नोट तुम्हाला मी दाखवू शकतो. यू कॅनॉट शो मी बिटकॉइन बिकॉज दीज आर इन वॅलेट्स. पण त्याला म्हणतात व्हर्च्युअल डिजिटल करन्सी. त्याला प्रिंट फॉर्ममध्ये कुठं व्हॅल्यू नाही आता, ठीक आहे. सो यामध्ये बिटकॉइन आहे, इथेरियम आहे, खूप सारे. मी फक्त 2 डिस्कस करतोय, पण सगळ्यांचे प्रोव्हिजन सेमच आहे, ठीक आहे. ओके, या एनी अदर डिजिटल ॲसेट नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट, ठीक आहे. सो बियॉन्ड लिगल इलिगल, लेट्स अंडरस्टँड द टॅक्सेशन पार्ट. तुम्हाला टॅक्स तर भरावं लागणार आहे, कारण तुम्ही पैसे कमवत आहे. सो इन्कम टॅक्स रूल खूप सिंपल आहे मित्रांनो. तुमको मिला तो हमको भी चाहिए. तुम्ही पैसे कमवले ना, बस आम्हाला पण टॅक्स द्या. बिकॉज इन्कम टॅक्स डज नॉट मेक द डिफरन्स बिटवीन लिगल अँड इलिगल इन्कम. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. चला, तर पहिलं बघूयात की कसा टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. ऑलरेडी तुम्ही टॅक्स पेअर असालच. तो तुम्ही जे काय प्रॉफिट कमवाल त्यातनं 30% टॅक्स लागतो. मित्रांनो, खरंच सांगा, फ्युचर ऑप्शन्स, क्रिप्टोकरन्सी यामध्ये किती लोकांना फायदा होतो मला सांगायची गरज नाही आहे ना. हे मार्केट एवढं वोलाटाईल आहे, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मेक मनी आउट ऑफ इट, व्हेरी डिफिकल्ट. बट स्टील मी ॲझ्युम करतो की लोकांना फायदा होतो आहे, बिकॉज लोक ट्रेड करतात म्हणजे कोणाला तर फायदा होतोच आहे. सो एक्झाम्पल दिले, तुम्ही बिटकॉइन 1 लाख रुपयाचे घेतले, 1.5 लाखाला विकले. आता यामध्ये तुमचं प्रॉफिट झालं 50,000. या 50,000 फ्लॅट 30% टॅक्स तुम्हाला द्यायचा, दॅट इज 15,000 रुपीज प्लस 4% सेस. तो 15,600 रुपये तुम्हाला द्यायचे. ह्याला 5% तुमचं, तुम्ही ATR असाल, न्यू स्कीम किंवा ओल्ड स्कीम, हे स्पेशल कॅटेगरी इन्कम आहे. हे जे टॅक्स रेट चेंज होत नाही, कारण हा पे खूप लोकांना प्रश्न आहे. कसं मी कुठल्या स्कीममध्ये असं पाहिजे, यू बीन एनी स्कीम. इन्कम टॅक्सच्या 2 स्कीम्स आहेत. एक आहे अल्टरनेट टॅक्स रिजिम, ज्यामध्ये 4 लाखांनी सुरुवात होते. एक रेग्युलर स्कीम जिथं 2.5 लाखांनी सुरुवात होते. कुठल्या स्कीममध्ये जेव्हा ह्याचे रेट्स बदलत नाही. आता यातनं कुठल्या कॉस्ट मायनस होतात, ओनली कॉस्ट ऑफ परचेस इज डिडक्टेबल. म्हणून मी बघा वरती काय केलं बघा, 1.5 लाखांना फक्त मी 1 लाख मायनस केले. आता खरं तर तुम्ही ज्या वॅलेटवर ते होल्ड करता त्या वॅलेटचे चार्जेस असतात, त्या एक्सचेंजचे चार्जेस असतात, बरेच सारे ब्रोकरेज असतं. हा कुठलाही खर्च मायनस होत नाही. सो एक्सचेंज फीज, वॉलेट फीज हे कुठलंही मायनस होत नाही. ट्रान्झॅक्शन चार्जेस, सो नो अदर एक्सपेंडिचर डिडक्टेबल अदर दॅन कॉस्ट ऑफ परचेस. ओके, नाव अच्छा, यामध्ये लॉंग टर्म शॉर्ट टर्मचं काही नाही आहे. फ्लॅट 30%. इट्स नॉट लाईक अ कॅपिटल गेन की विदिन 12 मंथ्स शॉर्ट टर्म, मोर दॅन 12 मंथ्स लॉंग टर्म. सी बेसिकली इट्स अ पॅसिव्ह इन्कम. यात तुमची मेहनत नाही, इट्स अ मॅटर ऑफ लक. गव्हर्नमेंटने फ्लॅट 30% टॅक्स ठेवला आहे. सो फर्स्ट थिंग, डोंट ट्राय टू आयडेंटिफाय की लॉंग टर्म आहे शॉर्ट टर्म आहे. ह्याला काही तसं रूल नाही आहे, डायरेक्ट 30% टॅक्स भरायचा आहे. आता ह्याच्यात लॉस झाला तर, आणि लॉस होतोच, तुम्हाला सांगायची गरज काय आहे.
ठीक आहे ना. तर यामध्ये लॉस झाला तो परमनंट लॉस, तुम्ही तो दुसऱ्या इन्कमच्या अगेन्स्ट सेट ऑफ नाही करू शकत. नॉट इवन अगेन अनदर डिजिटल करन्सी. सो इथेरियममध्ये लॉस झाला तो बिटकॉइनमध्ये ॲडजस्ट करू शकत आहे. म्हणजे लॉस झाला तर तो लॉस असेल, प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट असेल, 30% टॅक्स भरायचा. देन यामध्ये TDS कट होतो का? येस, 1% TDS कट होतो ऑन एव्हरी ट्रान्झॅक्शन. ओके. सो तुमचं ट्रान्झॅक्शन जर 50,000च्या वर असेल सेलिंग आणि काही केसेसमध्ये 10,000च्या वरती असेल, डिपेंड्स ऑन द पर्सन, तुम्ही कोणाला विकलं आहे. सो तो पे करताना तुम्हाला TDS कट करेल. सो इन सर्टन केसेस इट इज डिडक्टेड अबाव 50,000, इन फ्यू केसेस इट इज डिडक्टेड अबाव 10,000. अँड रूल 5 जर सांगितलं की गव्हर्नमेंटने काही नवीन रूल्स आणलेत, हे ते रूल्स आहेत जे एक्सचेंजला मॅन्डेटरी केले की त्यांच्या थ्रू जे काही क्रिप्टो ट्रान्झॅक्शन्स होतात ते इन्कम टॅक्सला इन्फॉर्म करायचे आहेत. कारण का काही लोक काय करायचे तुम्हाला माहिती असेल, ते डायरेक्ट वॉलेट टू वॉलेट ट्रान्झॅक्शन करायची. त्यांना वाटायचं की इन्कम टॅक्सला कळणारच नाही आणि इनिशियली तो प्रॉब्लेम होताच. आणि इन्कम टॅक्स ट्रॅक कसं करणार? आता त्यांनी एक्सचेंजला सांगितलं की तुम्ही आम्हाला रिपोर्ट करायचं, जर नाही रिपोर्ट केलं तर त्यांच्यावर ॲक्शन होईल. सो नाव यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. मीन्स वॉट? टॅक्स भरायचं बाकी काही नाही, केअरफुल म्हणजे टॅक्स भरून टाका. नाव आता काही लोक म्हणतात की सर आम्ही क्रिप्टो विकलो तर टॅक्स आहे ना, आम्ही क्रिप्टो एक्सचेंज केलं तर, आम्ही क्रिप्टो अगेन्स्ट गुड्स घेतले तर, सर्व्हिस घेतलं तर. इंडियामध्ये क्रिप्टो ट्रेडिंग अलाउड नाही आहे बिकॉज क्रिप्टो इज नॉट लिगली रेकग्नाइज एज अ करन्सी. इट्स नॉट अ इंडियन लिगल टेंडर. पण काही देशामध्ये आहे ना लोक बिटकॉईनवर ट्रेड करतात, काही कंट्रीजमध्ये आहे. सो तुम्ही जर क्रिप्टो विकला तर तुम्ही टॅक्स द्यायलाच. तुम्ही एक्सचेंज जरी केला की बिटकॉईन देऊन इथेरियम घेतलं तरी तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. तुम्ही त्याच्या जागी गुड्स अँड सर्व्हिस घेतल्या बोल इंडियात इंडियाच्या बाहेर तरी टॅक्स द्यावा लागेल. कारण ना तुम्हाला क्रिप्टोमध्ये पेमेंट मिळालं तरी टॅक्स द्यावं लागेल. म्हणजे मी कन्सल्टंट आहे, मी तुम्हाला टॅक्स रिटर्न फाईल करून दिला आणि त्याचे पैसे बिटकॉईनमध्ये घेतले तरी पण मला टॅक्स द्यावा लागेल. सो बिटकॉईनच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे. विकलं तर टॅक्स द्यायचा आहे, एक्सचेंज वन क्रिप्टो फॉर अनदर टॅक्स द्यायचा आहे, त्याच्या अगेन्स्ट गुड्स अँड सर्व्हिस बाय करा टॅक्स द्यायचा आहे. मी माझं इन्कम क्रिप्टोमध्ये रिसिव्ह केलं अरे तरी टॅक्स द्यायचा आहे. सो तुम्ही काही करा, तुमको मिला तो हमको भी चाहिए, हे जर तुम्हाला कळलं तर मजा येईल. नाव आता याचा टॅक्स कसा काढायचा? तर हे तर कळलं की टॅक्स द्यायचाच आहे. कसा काढायचा? पहिला तुमची डेट ऑफ परचेस अँड डेट ऑफ सेल रुपीजमध्ये आयडेंटिफाय करा. ठीक आहे. त्यानंतर जे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन मायनस करा. आणि जर तुम्हाला गिफ्ट मिळालं असेल तर हा खूप लोकांचा प्रश्न आहे, तेही कव्हर केलं आहे. गिफ्ट मिळालं असेल तर त्याची ज्या दिवशी तुम्हाला गिफ्ट मिळालं आहे त्याची फेअर मार्केट व्हॅल्यू बघायची. सो तुम्हाला वडिलांनी 12 जानेवारी 2024ला एक्झाम्पल गिफ्ट दिलं आहे, तर त्या दिवशी जी क्रिप्टोची मार्केटमध्ये प्राईस आहे, म्हणजे तुम्ही जर क्रिप्टो घ्यायला गेला असेल तर किती पैसे लागले असते तेवढं मायनस होईल. तो स्टेप 1 तुम्हाला डेट ऑफ परचेस डेट ऑफ सेल मिळेल. डेट ऑफ परचेस अँड सेल प्राईस मिळाली, परचेस प्राईस मिळाली, ह्याचा डिफरन्स तुम्हाला गेन होईल 30% टॅक्स. ठीक आहे. आणि प्रत्येक टॅक्स सेपरेट, म्हणजे जेवढे ट्रान्झॅक्शन होईल प्रत्येकाचा टॅक्स तुम्हाला सेपरेट कॅल्क्युलेट करायचा आहे, ओव्हरऑल नाही करायचा आहे. प्रत्येकाचा टॅक्स तेव्हा ईच ट्रान्झॅक्शन कम्प्युटेड सेपरेटली. आता गव्हर्नमेंटने असं का केलं आहे? फार इंटरेस्टिंग मुलं आहे. जर ओव्हरऑल तुम्ही ॲट द एंड ऑफ द इयर प्रॉफिट लॉस काढलं तर तुम्हाला लॉस पण येऊ शकतो, मग तुम्ही टॅक्स द्याल का? नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की ईच ट्रान्झॅक्शन, व्हेरी स्मार्ट मूव. इवन इन कॅपिटल गेन एव्हरी ट्रान्झॅक्शन इज टेकन सेपरेटली. ठीक आहे ना. सो लाईक दिस. तो इथे तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शन सेपरेटली आयडेंटिफाय करायचं आहे. जिथं प्रॉफिट आहे तिथं टॅक्स भरायचा आहे, त्याच्या अगेन्स्ट लॉस सेटअप करायचा नाही. कॅपिटल गेनमध्ये अलाउड आहे. तुम्ही लॉंग टर्म लॉस कॅन बी सेट ऑफ अगेन्स्ट लॉंग टर्म गेन, शॉर्ट टर्म लॉस कॅन बी सेट ऑफ अगेन्स्ट शॉर्ट टर्म. आणि त्याचं सगळं रिपोर्टिंग झालेलं आहे. हे जर रिपोर्टिंग नाही व्यवस्थित होत, यामध्ये चोरीचे चान्सेस आहे, तर गव्हर्नमेंटने काही स्कोपच नाही दिला तुम्हाला. नाव आता तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कराल, ओके, त्यामध्ये एक शेड्यूल आहे, व्हर्च्युअल डिजिटलाइजचं शेड्यूल आहे. त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या रिपोर्ट करायच्यात. डेट ऑफ परचेस, डेट ऑफ सेल, नेम ऑफ द कोणती करन्सी आहे, कॉस्ट, सेल प्राईस, हेड ऑफ द इन्कम, कॅपिटल गेनवर बिझनेस म्हणजे काय. काही लोकांचा बिझनेस आहे, दे आर इन टू सेलिंग ऑफ क्रिप्टो करन्सी, अँड काही लोक इन्व्हेस्टर आहेत. सो त्याप्रमाणे जसं माझं एक्सचेंज आहे, स्टॉक एक्सचेंज आहे, तर माझा बिझनेस आहे, तर माझ्यासाठी बिझनेस इन्कम असेल, बट मी नॉर्मल इन्व्हेस्टर आहे, ट्रेडर आहे, तर त्यासाठी काय असणार आहे, हे असणार आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला प्रत्येक आयटीआरमध्ये येतं. तुम्ही जर करत असाल तर चेक करा की तुमच्या आयटीआरमध्ये झाले का नाही, नसेल तर नोटीस येऊ शकते. ठीक आहे. सो आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर मित्र आवडला असेल तर लाईक करा आणि अशा मोर कंटेंटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. बट बिफोर दॅट मी पहिले जे 3 व्हिडिओ रेकॉर्ड केले तेही बघा आणि तुमचे जे कोणी मित्र
डील करतायत इन शेअर मार्केट वगैरे, त्यांना ते 4 व्हिडिओ शेअर करा. त्यांना नक्की टॅक्स कॅल्क्युलेशन समजेल आणि त्यांना टॅक्स वाचवायला मदत होईल. थँक्यू सो मच मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय बाय.